आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये दिल दोस्ती और पेट पूजाच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. लक्ष इकडे आहे तुमचं. तुम्हाला असं वाटतंय का की मी शिक्षक म्हणून जॉईन झाले? तर असं नाहीये. एवढं भाग्य माझ्या नशिबात कुठे. पण काय ना माझ्या असं लक्षात आलं की हा जो विषय ना हा खवय्येगिरी हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे. बरं, हा विषय म्हणजे ऑप्शनलला नाही टाकता येत, कंपल्सरी आहे. म्हणजे खवय्येगिरी शिकावीच लागते आणि ती करावीच लागते, हो की नाही? त्याशिवाय पोट कसं भरणार ना. म्हणून मी काय विचार केला की आज आपण जाऊयात विवेकानंद पॉलिटेक्निक कॉलेजला. तिथे एक शिक्षकांचा ग्रुप आहे, त्यांची आपापसात फार चांगली मैत्री आहे. ते गप्पा मारतात, धिंगाणा करतात, मज्जा करतात आणि शिवाय हा विषय फार छान शिकवतात. म्हणजे काय तर रेसिपी खूप छान करतात. चला मग त्यांच्याकडे जाऊयात, गप्पा मारूयात आणि त्यांच्याचकडनं पाहूयात नवीन मस्त छान झकास रेसिपी तुमच्याकरता. चला, आजच्या आपल्या भागात आपण आहोत विवेकानंद पॉलिटेक्निक कॉलेजच्या सगळ्या शिक्षकांसोबत. सगळा स्टाफ आहे, दिसायला विद्यार्थी दिसत आहेत पण ते शिक्षक आहेत. तुमचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय आधी सांगा आम्हाला. मेरा नाम जीनल रामबिया है, मुलुंड से हूँ और यहाँ पे कम्युनिकेशन बेस्ड सब्जेक्ट सिखाती हूँ. आप सिखाते हो? हाँ. अच्छा, कैसा है आपका एक्सपीरियंस इधर? बहुत अच्छा है. 3-4 साल पहले जब हम स्टूडेंट थे तो तब का एक्सपीरियंस और अब का एक्सपीरियंस बोल सकते हैं कि टेबल्स हैव टर्न्ड अराउंड. तो काफ़ी अलग अलग एक्सपीरियंसेस. व्हेरी गुड. तुमचं काय नाव मॅडम? सोनाली पार्थे. मी खारघरवरून आहे. खारघरवरला राहतो तुम्ही? रोज जाणं येणं करता? हो हो. अरे बापरे. घरी कोण कोण असतं तुमच्या? घरी मी आणि हसबंड दोघे सोबत. तुम्ही आणि हसबंड. बरं सर, तुम्ही सांगा तुमचं काय नाव संपूर्ण? माझं निखिल सातपुते. बरं. मी इकडे टेक्निकल सब्जेक्ट शिकवतो, लाईक VLSI, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स, मोस्टली टेक्निकल आहे. बरं, विद्यार्थी असताना ज्या टिंगल टवाळ्या खोड्या आपण करतो, खडू फेकणे, बर्फाचा गोळा खाणे, मज्जा करणे, तर त्या एक्सपिरियन्समध्ये आणि आत्ताच्या एक्सपिरियन्समध्ये तुम्ही कसा डिफर कराल? तेव्हा तर खूप मस्ती केली. इंजिनिअरिंगमध्ये तर लाईफ खूप चिलिंग होती. म्हणजे ते तुमच्या चेहऱ्यावरच आहे की तुम्ही खूप मस्ती केली असेल. तेव्हा तर खूप केलं. पण तेव्हा पण आम्ही रिस्पेक्ट खूप द्यायचो आमच्या टीचर्सला वगैरे. आमच्या आपल्यामध्ये मस्ती खूप असायची पण रिस्पेक्ट पण असायचा. आता आम्ही ॲज अ लेक्चरर पण आम्ही आमच्यामध्ये खूप ग्रुपमध्ये मस्ती वगैरे करतो, आम्ही एन्जॉय करतो, मूवीज, डिनर वगैरे प्लॅन आउट करतो. अरे वा वा. हो, पण मग ॲज अ स्टुडंटच्या लेवलवरती आलं तर आम्ही तेवढा डिस्टन्स पण मेंटेन ठेवतो. बरोबर, ते ठेवावंच लागत असेल तुम्हाला. पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ आम्ही आमचं वेगळं वेगळं होतं. आमचं प्रोफेशनल लाईफ पूर्ण वेगळी आहे आणि पर्सनल लाईफ बघायला गेलं तर ती पूर्ण वेगळी आहे आमची. सर तुम्ही सांगा तुमचं काय नाव संपूर्ण? माझं नाव संतोष मुलिया. मी घाटकोपरला राहतो आणि मी इथं केमिस्ट्री शिकवतो. बापरे, हे फारच शिस्तप्रिय शिक्षक आहेत का? कारण त्यांच्या एकंदरीत वागण्यावरनं आणि सांगतायत त्याच्या पद्धतीने. शाळेत म्हणजे विद्यार्थी असताना तुम्ही खोडकर होतात का असेच होतात? मी खूप स्टुडियस होतो. ॲज अ स्टुडंट आय वॉज व्हेरी स्टुडियस. अरे बापरे, मग तुम्ही शिक्षक होण्यात काही नवीन नाही. मग तुम्ही केलेल्या खोड्या काहीच नाही का? तुम्ही करायचीच नाहीत का खोड्या? नाही, एवढं नाही. आय वॉज टीचर्स पेट, फेवरेट ऑफ. अच्छा, पण मग आता विद्यार्थ्यांचं तुम्ही फेवरेट आहात की नाही? आहात ना? खरंच आहात? येस. पण त्यांनी काहीतरी खोड्या ते करत असतील. एखादी अशी खोडी ज्याचा तुम्हाला खूप त्रास होतो, राग येतो? नाही, मी जास्त स्माईल करत नाही. तर ते कधी कधी फोर्स करतात, सर प्लीज स्माईल करून. आणि आय स्माईल देन दे ऑल स्टार्ट लाफिंग. बरं बरं, म्हणजे तुम्ही असंच मुखाने शिकवा असं त्यांचा आग्रह असतो, हो की नाही? बरं, तुम्ही काय नाव? तुमचं काय नाव मॅडम?
माझं प्राजक्ता काळे आणि मी सायनला राहते. तुम्ही सायनला राहता, बरं. आणि इथे काय शिकवता? इकडे एव्हरी सेमिस्टर वेगळे वेगळे सब्जेक्ट्स मिळतात, जसं लास्ट सेमिस्टर मायक्रो प्रोसेसर, दिस सेमिस्टर इंजिनिअरिंग ग्राफिक्स. बरं. आणि तुम्ही शिकायला कुठल्या कॉलेजला होतात? मी याच कॉलेजमधून माझा डिप्लोमा कम्प्लीट केला आहे. अरे तुम्ही याच कॉलेजला होतात? वा वा, म्हणजे याच कॉलेजला शिकलात आणि याच कॉलेजला आता शिकवायला पण आहात. कसा बदल होत गेला बरं विद्यार्थ्यांमध्ये या कॉलेजमध्ये ह्या काही वर्षात? थोडाफार इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये चेंज झाला आहे, थोडंफार जसं आता आजकालचं जनरेशन चेंज होतं आहे, तर टीचर्सना पण थोडं चेंज व्हावं लागतं. बरं. त्यांना पण थोडं मस्ती करत शिकवावं लागतं. शिक्षकांनाही थोडंसं विद्यार्थ्यांच्या कलेने घेऊन शिकवायला लागतं. बरं सर, तुम्ही राहिलात, तुमचं काय नाव सांगा आम्हाला? माझं नाव संदीप पवार, मी घाटकोपरहून येतो. बरं. आणि आहात कुठले? मी प्रॉपर जळगावच आहे. जळगाव? येस. अरे वा. आणि इथे किती वर्षांपासून आहात? इथे 2 वर्षापासून आलोय. बरं. तुमचा कसा अनुभव आहे एकंदरीत सगळा? जळगावला तुम्ही विद्यार्थी म्हणून तिकडे होतात का? हो. आणि मुंबईत आता शिक्षक आहात. चांगला अनुभव. इकडचे स्टुडंट्स तिकडच्या स्टुडंट्सपेक्षा खूप ॲडव्हान्स आहेत. आणि ॲज अ स्टुडंट तो माझा एक्सपिरियन्स वेगळा होता. आता हा ॲज अ टीचर हा एकदम वेगळा आहे. बरं. तुम्ही त्यांच्यासारखेच आहात वाटतं, अगदी शिस्तप्रिय. ओके, असं बोलण्यावरनं वाटतं तुमचं. आय बिलीव्ह इन डिसिप्लिन. काय डिसिप्लिन मला विश्वास आहे. मला नाही, मी अजिबात कुठल्याही नियमांचं उल्लंघन करत नाही मी. आता जरा मला एक जनरल प्रश्न विचारायचा आहे की अगदी थोड्याच दिवसांपूर्वी किंवा वर्षांपूर्वी तुम्ही ह्या फेजमधनं या फेजमध्ये आलात, हो की नाही? तुम्ही म्हणजे इथनं प्रवास सुरू केलात, फळ्यापर्यंत तुमचा प्रवास झाला. आता आज मी तुम्हाला परत बेंचवर आणून बसवलंय. हे फिलिंग कसं आहे? म्हणजे इथे बसल्यानंतर काय आठवणी तुमच्या मनात नेमक्या येत आहेत? शाळेत असताना बऱ्याच मजा केलेल्या आहेत, त्या आता तेवढ्या 100% एन्जॉय करतायत. फॉर एक्झाम्पल शाळेत असताना फॉर एक्झाम्पल म्हणजे लंच ब्रेकमध्ये मस्ती करणं किंवा लेक्चरला समोर शिक्षक शिकवत असताना मागे काही गप्पा गोष्टी चालू असतात, त्या गोष्टी नाही एन्जॉय करतात. आता पूर्ण 1 तास कॉन्सन्ट्रेट करून शिकवावंच लागतं. बरोबर. आणि पूर्ण जेवढा स्ट्रेंथ असेल त्या सगळ्यांना कॉन्सन्ट्रेट करून घ्यावंच लागतं. बरोबर. म्हणजे शिक्षक शिकवत असताना मला तर बरेचदा मी अशी डुलकी काढलेली आहे, पण आता शिक्षक झाल्यावर आता देखील लेक्चरमध्ये बऱ्याचदा असं होतं, असं मुलांना चॉक मारून असं उठवावं लागतं आणि मग अरे बाबा लक्ष दे रे बाळा. असं होतं म्हणजे विद्यार्थ्यांच्या बाबतीत? मला वाटतं तुमच्या नाही, विद्यार्थ्यांच्या बाबतीत नाही. आता विद्यार्थी असताना बऱ्याच वेळेला तुम्ही बंक मारला असेल, जायचंच नाही आज कॉलेजला, गोळा बिळा खाऊ आणि मज्जा करू. तसं शिक्षक असताना बंक मारता येतो का हो मॅडम? नहीं, एज अ टीचर बंक नहीं मार सकते. अरे यार, ये तो बहुत बुरा है बुरा, मारना चाहिए ना. नहीं मार सकते. पूरा 100% ट्राय करते देने का, जितना मैक्सिमम दे सके उतना ट्राय करते, लेकिन होता नहीं है. बरं, आता तुमच्या समोर जी आहे पिढी ती जरा ॲडव्हान्स्ड आहे, टेक्निकली साऊंड आहे, त्यांना खूप सगळं येतं, खूप शिकायची त्यांना इच्छा आहे. पण सध्या आपल्याला सगळ्यांना सकारात्मक बदलाची खूप गरज आहे की नाही सर? जळगावचे सर पाहिजे ना. तर मग जर करायचा झाला सकारात्मक बदल तुमच्यामध्ये शिक्षक म्हणून, तर तुम्ही काय कराल किंवा काय व्हायला हवं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे ओव्हरऑल पर्सनॅलिटी ग्रूमिंग करायची असते. दे गेट सिलेबस नॉलेज, त्यांना सिलेबस नॉलेज बुकवरून भेटतं, बट अपार्ट फ्रॉम दॅट त्यांना सॉफ्ट स्किल्स पण पाहिजे, सो दॅट दे कॅन फेस द वर्ल्ड, यु नो. बरोबर. तर त्या सर्व क्वालिटीज डेव्हलप करायला पाहिजे. करेक्ट. म्हणजे टेक्निकली पण आणि प्रॅक्टिकली मागे राहता का? बरं, आता आपण जरा मुद्द्याकडे वळूयात, खवय्येगिरीकडे. कॉलेजमध्ये असताना, शाळेत असताना एकत्र डबा खायला जी मजा येते ती तुम्हाला टीचर म्हणून येते का? आम्ही पण आता पण सगळे एकत्र बसून जेवतो वगैरे, जसे कॉलेजच्या वेळेस करायचो तसंच करता. पण मग एखाद्याचा डब्बा असं ठरवून जे संपवायचो आपण, ते तुम्ही करता की नाही? करतो. कोणाला बकरा बनवतो? आता हे सर साऊथ इंडियन आहेत, तर यांनी कधी इडली डोसा वगैरे आणला तर सर आप तो बहुत बड़ी काम की चीज हो. असं तुम्ही नेहमी त्यांच्या डब्यातलं? हो, त्यांनी कधी डोसा वगैरे आणला, खूप अप्रतिम बनवतात, तर ते घेऊन येतात. आम्ही सर्व त्याचा पहिला खातो, नंतर मग आमचा साईडलाच राहतो. वा. पण मग सर हे करतं कोण तुमच्या घरी सगळं हे साऊथ इंडियन? माय मॉम. तुमची आई करते आणि मग तुम्ही डबा आणता? आणि मला आवडतं ह्यांना द्यायला. वा, म्हणजे फक्त विद्यार्थ्यांनाच आई नाही तर शिक्षकांनाही आई डबा करून देते. आज जे रेसिपीज करणार आहेत ते कोण कोण आहेत? अच्छा, म्हणजे आज तुमची परीक्षा आहे आणि तुम्ही मग एक्झामिनर म्हणून या, कॉपी वगैरे करायला देऊ नका त्यांना, जरा लक्ष ठेवा. सर जळगावचे नक्कीच ना? व्हेरी गुड. आपण सगळे म्हणून त्यांची टेस्ट करूया डिश कशी असेल. निखिल सर आणि प्राजक्ता मॅडम, तुमचंही पुन्हा एकदा स्वागत. थँक्यू. पोटभर आपल्या गप्पा मारून झालेल्या आहेत, आता रेसिपी करायची. आज जे तुम्ही करून दाखवणार आहात दोघं मिळून, काय या रेसिपीचं नाव आहे? ॲपल जिलेबी. ॲपल जिलेबी, व्हेरी गुड. चला मग आता ॲपल जिलेबी ना, बरोबर? त्यासाठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. मैदा, सफरचंद, साखर, रवा, वनस्पती तूप, लिंबू, कॉर्नफ्लॉवर, वेलची पावडर, बेकिंग पावडर, केसर, मीठ. ॲपल जिलेबीसाठी लागणारं साहित्य आपण पाहिलं. आता आपल्याला कृती करायची आहे. करायची आहे ना? काय करायला लागतं सुरुवातीला? आधी आपल्याला एक बॅटर बनवायला लागेल. बॅटर बनवायचं? बरं, काय लागणार आहे त्यासाठी? मैदा, पुढे
मैदा झाल्यानंतर त्याच्यात कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे. कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे, बरं. हो, जेवढा मैदा घाल त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये कॉर्नफ्लॉवर. निखिल सर. हो बोला. लक्ष ठेवा बरं का. हो हो. काय चुकलं तर तुम्ही लगेच सांगा. पुढे काय लागणार आहे मॅडम? रवा. रवा, बरं. जितक्या प्रमाणात कॉर्नफ्लॉवर टाकलं तितक्याच प्रमाणात रवा टाकायचा आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर टाकायची. आता आपल्याला पाणी लागेल. पाणी लागणार, बरं घ्या. बरं, या बॅटरचं थिकनेस म्हणजे काय, असं पातळ करायचंय का? नाही, जास्त पातळ नाही करायचं. आपलं साधारणतः आपलं इडलीचं वगैरे पीठ असतं ना तेवढ्या प्रमाणात थिकनेस हो. बरं, म्हणजे पाणी लागेल. म्हणजे आपण भजी जसं करतो तसंच आपल्याला त्याच्यात ॲपल टाकायचं आहे. बघा बरं का. आणि बॅटर तयार झाल्यावर पुढे काय करायचं? बॅटर तयार झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲपलचे स्लाइस करून टाकणार आहे. बरं. आणि भजी जसं आपण फ्राय करतो सेम तसंच आपल्याला फ्राय करायचं आहे. पुढे काय? आता याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ आणि थोडंसं लिंबू. किती मीठ सांगा? थोडं चिमूटभर. एवढं पुरे? लिंबू कशासाठी पिळतो आपण या बॅटर मध्ये? आपल्याला हे बॅटर थोडा अर्धा एक तासासाठी फर्मेंट करायचं आहे. म्हणजे तो छान फुगतं. जसं आपण जिलेबीचं नॉर्मल बॅटर पण फर्मेंट करायला ठेवतो तसं बॅटर एकदा झाल्यानंतर आपल्याला अर्धा ते 1 तास ठेवून द्यायचं. एवढा वेळ वाट पाहिजे का? हो. अच्छा, बरं. आता हे आपलं बॅटर रेडी झालेलं आहे. ह्याला आपण अर्धा तास असंच बाजूला ठेवून घेऊया. अर्धा तास बाजूला ठेवायचं? फ्रीज मध्ये नाही ठेवायचं? फ्रीज मध्ये वगैरे नाही, असंच नॉर्मल टेम्परेचरवर. बरं, आता हे बॅटर आमच्याकडे तयार आहे ऍपल जिलबीसाठी लागणार. आपण ते अर्धा तास बाजूला ठेवूयात, पण थांबूया नको, लगेच पुढच्या कृतीकडे वळूया. प्राजक्ता मॅडम आणि निखिल सर, आपण ऍपल जिलबीसाठी लागणारं बॅटर तयार करून घेतलं. पुढे काय करायचं आता? पुढे आता आपल्याला ऍपल पील करायचं आहे आणि त्याला सर्कल स्लाइसेस कट करायचे. साल त्याचं काढून झालेलं आहे. पुढे काय करायचं? आता याला आपण सर्कल्स मध्ये कट करून घेऊ. बरं, कसं? आता हे चकत्या व्यवस्थित झालेल्या आहेत आपल्या. पुढे काय करायचं? आता आपण आपल्याकडे ऍक्च्युली जर आपल्याकडे सेंटर रिमूव्हर असतात आपण त्यांनी काढलं असतं. नाहीतर आपण डिरेक्टली असं ह्याच्या सेंटर बिया वगैरे असतात तर ते आपण असं सर्कल मध्ये काढून घेऊ शकतो याला. बरं बरं, पण ते फार हलक्या हाताने करायला लागत असेल ना. आणि आता हे चकते आपल्या व्यवस्थित तयार झालेले आहेत. चकत्या झाल्यात, मग ह्याला आपण बॅटर मध्ये डीप करून मग डीप फ्राय करू आणि मग नंतर ते डीप फ्राय झाल्यानंतर त्याला आपण ह्याच्यात पाकात मिश्रण करून आपण सर्व करू. कसल्या पाकात? साखरेच्या पाकात. अच्छा, तेवढ्या करता आपण साखर इथे घेतली होय. मग आपण आता एक काम करूया ना, वेळ पटकन असा म्हणजे वाया कशाला घालायचा, आपण साखरेचा पाक तयार करून घेऊया. आम्ही एक काम करतो, चकत्या करून झालेल्या आहेत, साखरेचा पाक तयार करून घेतो आणि मग आपण पुढच्या कृतीकडे वळूया. निखिल सर आणि प्राजक्ता मॅडम, आपण सफरचंदाचे छान काप करून घेतले आणि त्यातलं हे मधला बियांचा पोर्शन आपण वेगळा केला. दरम्यान आपण बॅटर तयार केल्यानंतर काय केलं? साखरेचा पाक तयार केला. बरं, हे केसर त्याच्यावरती नंतर घातलंय का? हो, थोडं नंतर घातलंय. दुधात तुम्ही थोडं घालून तयार केलं केसर. आणि अजून त्याच्यात काहीतरी काळं आहे, वेलची पावडर आहे. कळलं का तुम्हाला? त्याच्यामध्ये काय? वेलची पावडर आणि केसर, हो की नाही? हो. आणि काय करायला लागतं सर? आता हे कापलेले फोडी आपण बॅटर मध्ये टाकून घेऊ जो आपण तयार केला होता. घ्या. बरोबर आहे प्राजक्ता मॅडम? हो, फक्त ते मधलं होल मेंटेन करायचं. होल मेंटेन करायचं, ते बुजू द्यायचं नाही. बुजू नाही द्यायचं. बरोबर. सावकाश. किती वेळ लागतो याला डीप फ्राय व्हायला? 5 मिनिटं बस होतात. कारण की आपलं थोडं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला फ्राय होऊ द्यायचं. अच्छा, आणि मग ते फ्राय झालं की या साखरेच्या पाकात सोडायचं. आपल्याला हवा तितका वेळ. हो, फक्त गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं. बरोबर. मग आपली ऍपल जिलेबी तयार. व्हेरी गुड. मग आम्ही आता हे छान असं फ्राय करून घेतो, साखरेच्या पाकात सोडतो, डिश तयार होईल. तोपर्यंत तुम्ही पटकन लिहून घ्या ऍपल जिलेबीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. ऍपल जिलेबी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: सफरचंद, मैदा, साखर, रवा, वनस्पती तूप, लिंबाचा रस, कॉर्नफ्लॉवर, वेलची पूड, बेकिंग पावडर, केशर आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये मैदा घेऊन त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर, रवा, बेकिंग पावडर, पाणी, मीठ आणि लिंबाचा रस घालून बॅटर एकजीव करून घ्यावं. सफरचंदाची सालं काढून त्याच्या गोल चकत्या करून घ्याव्यात. केशर आणि वेलची पावडर घालून साखरेचा पाक तयार करावा. मैदा आणि कॉर्नफ्लॉवरच्या बॅटरमध्ये सफरचंदाच्या गोल चकत्या बुडवाव्यात. त्या गरम तेलामध्ये तळून घ्याव्यात आणि सफरचंदाच्या तळलेल्या चकत्या साखरेच्या पाकात घोळवून सर्व्ह कराव्यात. ऍपल जिलेबी तयार झालेली आहे, अप्रतिम झाली. आता मला पटकन खावीशी वाटतेय, पण आपल्याला काय पुढची रेसिपी करायला लागेल, हो की नाही? सोनाली मॅडम आणि संतोष सर, बरोबर ना? काय करणार आहात तुम्ही दोघं मिळून? आज दाल पकवान बनवणार आहोत आम्ही. दाल पकवान कोणाला आवडतंय फार? ऍक्च्युली आमचे कॉलेज आहे ते सिंधी कम्युनिटीचे आहे, तर इथे आम्हाला सिंधी डिशेस खूप साऱ्या खायला मिळतात. त्यातली एक बेस्ट डिश आहे ती आज आम्ही तुमच्यासमोर सादर करणार. अच्छा, म्हणजे कॅन्टीनला खाऊन खाऊन आवडायलाच लागली, मग तीच तुम्ही करणार आमच्यासाठी, हो की नाही? सर, साहित्य तुम्ही सांगावं अशी माझी इच्छा आहे. सांगा. रवा, मैदा, गव्हाचा पीठ, मीठ आणि हळद घालून शिजवलेला चना डाळ, काली मिरी पावडर, टमॅटो, कांदा, जिरा,
हिरवी मिर्च, कोकम, कढीपत्ता, कोथिंबीर, ओवा, धना पावडर, लसूण, अद्रक, हिंग, हळद, गरम मसाला, मीठ आणि लाल तिखट. दाल पकवानसाठी लागणारं भलं मोठं साहित्य सरांनी सांगितलं ना. कृती करूया. दाल पकवान तुम्ही आता करणार आहात. साहित्य आपण पाहिलं होतं ब्रेकला जाण्यापूर्वी. कृती करूयात. काय करायला लागतं आधी? सुरुवातीला आपण पकवान तयार करून घेऊया. बर ठीक आहे. पकवानसाठी आपल्याला लागणारं सामग्री आहे थोडासा रवा घ्यावा लागेल. बर रवा आपण सुरुवातीला घेतोय. आता काय? आता मैदा. बर रव्यापेक्षा दुप्पट. हो. आणि गव्हाचं पीठ पण रव्यापेक्षा दुप्पट. हो की नाही? गव्हाचं पीठ पण आपण घेतलं. हो. पुढे काय लागणार आहे? ह्याच्यात थोडंसं चवीसाठी मीठ, जिरं, थोडासा ओवा. बरं पुढे काय? ठीक आहे. तर आता हे झालेले सामग्री त्याच्यात थोडंसं आपण कडलेलं तेल किंवा साधं तेल टाकलं तरी चालून जाईल. ठीक आहे. मग आता हे आपण कुठलं वापरतोय? साधं तेल वापरतोय. साधं तेल. बरं पुरे इतकं? हो. व्हेरी गुड. पुरे त्याच्यात पाणी घेऊया आणि हे पीठ मळून घेऊया. बरं घ्या. पण लागेल तसं घेऊ. बरं ठीक आहे. काय आता करायचं आपल्याला? हे मळून घ्यायचंय. हो हे चांगलं मळून घ्यायचंय पीठ. बरं. आणि नंतर त्याचे बारीक गोळे करून पातळ लाटून ते आपल्याला डीप फ्राय करायचं. म्हणजे आपलं पकवान तयार होईल. हो की नाही? आता पकवानसाठी लागणारे हे जे मिश्रण आहे ते आपण छान मळून घेऊयात, त्याला छान लाटून घेऊयात आणि मग पकवान तयार करूयात. हो ना? हो. चला. दाल पकवानसाठी लागणारे जे कणिक आहे ते आपण मळून घेतलंय, छान तिंबून घेतलंय. हो की नाही? गोळा आपला तयार झालेला आहे. पुढे काय करायचं आता? त्याचे छोटे छोटे गोळे करूया आणि पकवान बनवायला पण स्टार्ट करूया. करा मग सुरुवात. तेलाचं बोट लावायची गरज नाही का त्याला? नाही. बरं. सोनाली मॅडम हे खूप छान पातळ तुम्ही लाटून घेतलेलं आहे. मग आता हे असंच तळायचं का? हो. त्याच्या आधी आपण चमच्याने थोडे त्याला होल पाडून घेऊया किंवा चिरून घेऊया की जेणेकरून ते फुगलं नाही पाहिजे. आपल्या पापडासारखं कुरकुरीत झालं पाहिजे. अच्छा म्हणजे पुरी सारखं ते असं फुगलं नाही पाहिजे म्हणून आपण थोडंसं ठीक आहे. त्याला चिरा पाडून घ्यायचा. आता तळून घ्यायचं का? हो. घ्या मग तळून. किती वेळ लागतोय तळून व्हायला? आता सध्या एकच करतोय तर मग 3 ते 4 मिनिट लागतात. 3 ते 4 मिनिटं. दाल चांगलं तापलेलं आहे आपलं. तेल चांगलं तापलेलं आहे. हो की नाही? दाल पकवान मधलं हे जे पकवान आहे ते आपण आता तळून घेऊयात. पण एकच नको, आपण अजून बरेच तळून घेऊयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूयात. सोनाली मॅडम दाल पकवान मधलं पकवान आपलं तयार झालेलं आहे. आता आपल्याला दाल करायची. ती कशी करायला लागते? दालसाठी आपल्याला फोडणी द्यावी लागेल. सर्वात आधी आपल्याला तेल घ्यायचं पॅन मध्ये. ते आपण ऑलरेडी घेतलंय, गरम पण झालंय. थोडासा जिरा टाकून घ्यावा लागेल. किती लागणार आहे बघा. मोहरी नाही वापरत का आपण याच्यात? नाही. कारण फोडणी म्हटल्यानंतर आपण आणि ही सिंधी डिश आहे त्यामुळे त्याच्यामध्ये मोहरी नसते. अच्छा बरं. आपण जनरली मोहरी वापरतो. बरं. पुढे? प्लस त्याच्यात थोडी मिरची. बरं. आणि हे पकवान पण तुम्ही ॲज अ ब्रेकफास्ट खाऊ शकता. ब्रेकफास्टला खाऊ शकतो? ब्रेकफास्ट ओनली पकवान तुम्ही खाऊ शकता. अच्छा बरं. आता काय? कढीपत्ता. थोडासा कढीपत्ता. बरं. कढीपत्त्यानंतर लसूण. लसणाचे काप घ्या. लसूण हा कंपल्सरी नाहीये. काही लोक टाकतात डिश मध्ये, काही नाही टाकत. आपण चवीसाठी थोडासा टाकून घेऊ. बरं. पुढे काय? हळद घ्या. आलं बारीक चिरून घेतलेलं. बरं. गरम मसाला आहे. गरम मसाला घातला आपण. पुढे काय? हिंग. बरं. नंतर धने पावडर. बरं. लाल तिखट. तिखट जरा जास्त घालतोय का आपण? हो. आता हे झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला डाळ ऍड करायची. बरं. मग हे जे आमसूल याचा वापर आपण कधी करणार? आमसूल डाळ टाकल्यानंतर टाकलं तरी चालेल. अच्छा शेवटी. मग आता ही भिजवलेली डाळ आपल्याला घालायची. त्याआधी थोडासा टोमॅटो टाकून घेऊया आपण. तो थोडासा फ्राय करून घेऊया. अच्छा बरं. ही किती वेळ भिजवली होती तुम्ही डाळ? आधी 2 तास तरी किमान पाण्यात भिजवून घ्यायची आणि नंतर मग कुकरला 2-3 शिट्ट्या देऊन ती थोडीशी शिजवून घेतली हळद आणि मीठ टाकून. बरं. पुढे काय? आता हे टोमॅटो चांगलं हे झालेलं आहे, परतून झालेलं आहे तेलात. आता डाळ घालूया. डाळ टाकू शकतो. वा सगळी लागेल ना? हो. डाळ आपण त्याच्यामध्ये घातली आहे. काय पुढे? आता थोडंसं कोकम टाकून घेऊया आपण आणि नंतर मग पाणी ऍड करूया. अच्छा आता घालायचं का आमसूल? हो. पुरे? पाणी बघा किती लागणार आहे. बस. पाणी आपण त्याच्यात घातलंय. पुढे काय लागणार आहे? मीठ टाकूया. आता मीठ घालायचं. बरं. पुढे काय इतकं? ठीक आहे. आता पुढे काय? ह्याला उकळी येण्यासाठी आपण थोडं झाकण ठेवूया. बरं. किती वेळ? आणि साधारण 5 मिनिट. 5 मिनिटं फक्त? हो. कारण की डाळ शिजलेली आहे ऑलरेडी. बरं. आणि उकळी आल्यानंतर मग आपण कांदा आणि कोथिंबीरीने गार्निश करू. अच्छा. सर कळली का रेसिपी तुम्हाला? संतोष सर मला माहिती होती ना. तुम्हाला माहितीच होती नाही का? तुमच्या कॅन्टीनची ही जास्त चांगली आहे का ही जास्त चांगली आहे आपण ते ठरवूयात. हो की नाही? पण त्याआधी तुम्ही पटकन लिहून घ्या दाल पकवानसाठी लागणारं साहित्य आणि कृती. दाल पकवान बनवण्यासाठी लागणारं साहित्य: रवा, मैदा, गव्हाचं पीठ,
काळी मिरी पूड, मीठ आणि हळद घालून शिजवलेली चणा डाळ, टोमॅटो, कांदा, जिरं, हिरवी मिरची, आमसुलं, कढीपत्ता, कोथिंबीर, ओवा, धणेपूड, लसूण, आलं, हिंग, हळद, गरम मसाला, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये रवा घेऊन त्यामध्ये मैदा, गव्हाचं पीठ, मीठ, जिरं, ओवा, तेल आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावं. मळलेल्या पिठाचे छोटे गोळे करून ते लाटून घ्यावेत. त्याला मधोमध छिद्र पाडून ते गरम तेलामध्ये तळून घ्यावेत. फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, मिरची, कढीपत्ता, लसूण आणि हळद परतून घ्यावी. त्यामध्ये आलं, गरम मसाला, हिंग, धणेपूड, तिखट, टोमॅटो, शिजवलेली चणा डाळ, आमसुलं, पाणी आणि मीठ घालून आमटी उकळून घ्यावी. त्यामध्ये कोथिंबीर घालावी. कांद्याचं गार्निशिंग करून वड्यांबरोबर दाल सर्व्ह करावी. विवेकानंद पॉलिटेक्निक कॉलेजच्या या सगळ्या शिक्षकांसोबत आपण आजचा हा दिवस छान साजरा केला. मला खूप मज्जा आली. मॅडम आणि सर, सगळ्यांना मला तुम्हाला असं विचारायचं की एरवी तुम्ही विद्यार्थ्यांना याच कॉलेजमध्ये शिकवता, पण आज आम्ही सारे खवय्येसाठी, या प्रेक्षकांसाठी तुम्ही इथे रेसिपीज केल्यात, जी तुमची खरं तर टीचर्स रूम आहे, हो की नाही? कसं वाटलं तुम्हाला? मस्त वाटलं, मजा आली. छान छान मज्जा म्हणजे काहीच कळलं नाही मला. हा अनुभव खूप चांगला होता. तुमच्या सगळ्या टीम सोबत आम्ही खूप एन्जॉय केलं. त्याबद्दल धन्यवाद. वा वा. चला, यांनी सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. आता पुढे यांना तासावरती जायचंय, पण त्याच्या आधी आपण एक काम करूया ना, यांना छानशी भेटवस्तू देऊयात. तुम्ही एवढ्या छान रेसिपी केल्याबद्दल रामदेव स्ट्रॉंग हिंगकडनं तुम्हाला एक गिफ्ट हॅम्पर. खूप खूप आभारी आहे मी पण तुमचा. चला, आता आपण इथून निघूयात, भेटूया पुढच्या भागात. पण त्याआधी एक काम करा, आजचा भाग, हे सगळे शिक्षक लोक तुम्हाला कसे वाटले, रेसिपीज कशा वाटल्या, हे नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. चला, आता आम्ही एक काम करतो, सगळे मिळून एक खातो. तुम्ही घ्या निरोप. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, पाहत राहा रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये, दिल दोस्ती और पेट पूजा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे, खावे अन खिलवावे. आम्ही सारे